नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता जीवा आणि नंदिनी दोघेजण चित्र आणि अंगद यांच्या लग्नाला आलेले असतात. चित्राला आई वडील नाही आहेत म्हणून तिच्या इथे कन्यादानासाठी तिने नंदिनी आणि जीवा दोघांना सुद्धा बोलावलेलं असतं. कन्यादानाची विधी सुरू असते आणि तेव्हाच जीवा पटकन आपला हात बाजूला घेतो आणि रडायला लागतो. नंदिनी म्हणते, काय झालं जीवा तुम्हाला? तुम्ही रडताय का? तेव्हा जीवा म्हणत असतो की कन्यादान करणं एका बापासाठी किती कठीण विधी आहे हे मला आज कळते. आपल्या काळजाचा तुकडा, इतकी वर्ष आपण त्याला इतकं प्रेमाने काळजीने सांभाळायचं आणि नंतर आपल्या काळजाचा तुकडा कुणाच्या तरी हाती सोपून मोकळं व्हायचं. त्या बापाच्या जीवाला किती वाईट वाटत असेल हे आता मला कळतंय. आणि आपण काय करतो? त्या मुलीला स्वतःचा हक्क समजून घेऊन जातो आणि तिच्यावरती रागवतो, तिच्यावरती ओरडतो. दिवसभराचा सगळा राग, सगळा स्ट्रेस आपण त्या मुलीवरती काढत असतो. आणि जेव्हा आपण त्या मुलीला त्रास देत असतो तेव्हा त्या आईबापाच्या जीवाला काय वाटत असेल याचा आपण विचारसुद्धा करत नाही. जेव्हा आपण त्या मुलीला त्रास देतो ना, तेव्हा त्या बापाला कदाचित ठसका लागत असेल, त्याला त्रास होत असेल. पण नाही, आता बाद झालं. जीवा म्हणतो की मी आज सर्व मुलांकडून तुम्हाला प्रॉमिस करतो की आम्ही तुमची अगदी व्यवस्थित काळजी घेऊ, तुम्हाला फुलासारखं सांभाळण्याचा प्रयत्न करू. आणि एक गोष्ट लक्षात ठेव पंकज, चित्राला आई वडील नाही आहेत हां, पण मी कन्यादान केले तिचं. ती माझी मुलगी नाही आहे, पण माझी बहीण नक्कीच आहे. तरीसुद्धा मी समजू शकतो की एखाद्या वडिलांना कन्यादान करताना किती त्रास होत असेल ते. आणि म्हणून मी तुला सांगतोय, चित्राला त्रास होईल असं अजिबात वागायचं नाही, नाहीतर मला ठसका लागेल. तेव्हा इथे नंदिनीला जीवाचं बोलणं ऐकून अभिमानसुद्धा वाटतो आणि ती इमोशनलसुद्धा झालेली असते. तेव्हा जीवा म्हणतो, गुरुजी पुढचे विधी सुरू करूया का? आणि कन्यादानाचे पुढचे विधी पुन्हा सुरू केले जातात. तेव्हा नंदिनी जीवाकडे प्रेमाने बघत असते. त्यानंतर इथे पार्थ बसलेला असतो आपलं काम करत, पण तरीसुद्धा काव्याची आठवण आल्यानंतर तो काम वगैरे सगळं विसरून जात असतो. तसंच काहीसं त्याच्याबरोबर पुन्हा होतं. काव्याच्या आठवणींमध्ये तो रमलेला असतो. काव्याला त्याने भरवलेला घास, ते सगळे क्षण त्याला आठवत असतात. तेव्हा इथे समीरचा फोन आलेला असतो. पार्थ म्हणतो, समीर मी सगळा डेटा एका पेनड्राईव्हमध्ये ट्रान्सफर करतो आणि तुला पाठवून देतो. तेव्हा पेनड्राईव्ह हातामध्ये घेतल्यानंतर पार्थला काव्य आणि जीवाचे ते फोटोसुद्धा आठवतात. आणि ते आठवल्यानंतर पार्थला वाईट वाटतं. तर इथे गुड्डू काय दारू पित असतो. गुड्डू म्हणत असतो की आज जीवा दादाची खूपच चांगली रात्र आहे, मग आजची ही रात्र माझीसुद्धा चांगलीच झाली पाहिजे ना. तेव्हा जीवाचा गुड्डूला फोन येतो आणि म्हणतो, ए गुड्डू, सांगितलेली सगळी तयारी झाली का? तेव्हा गुड्डू म्हणतो, जीवा दादा अजिबात काळजी करू नका, सगळी तयारी झाली. तेव्हा इथे जीवा म्हणतो, तू दारू प्यायलेस का गुड्डू? गुड्डू म्हणतो, तुम्हाला कसं कळलं? बरोबर आहे, 90 घेतले. तेव्हा जीवा म्हणतो, जर मी सांगितलेलं काम तू व्यवस्थितरित्या केलं नाहीस ना, आज काही गडबड झाली ना, तर पिंकीची शपथ घेऊन सांगतो तुला तर ना आता. तेव्हा गुड्डू म्हणतोय, जीवा दादा तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही या, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळी तयारी करून ठेवणार आहे. तेव्हा इथे आता गुड्डूने काय केलेलं असतं, पाण्याच्या बाटलीमध्ये त्याने थोडी दारू मिक्स करून ठेवलेली असते आणि ती बाटली त्याने घाईघाईने रिक्षामध्ये ठेवलेली असते. नंदिनी येते आणि म्हणते, जीवा काय झालं, तुम्ही कुणाशी बोलताय? जीवा म्हणतो, नाही कुणाशी नाही, गुड्डूचा फोन आला होता, निघालात का विचारत होता. तेव्हा जीवा म्हणतो, काही नाही, आज काही गडबड होणार नाही आहे, आज कुणी काही माती खाणार नाही आहे, आज सगळं काही एकदम परफेक्ट होणार आहे, अजिबात गडबड होणार नाही, आज अजिबात कसलाही त्रास होणार नाही आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, काय झाले तुम्हाला, तुम्ही असं का बोलताय? काही गडबड होणार नाही आहे, कुणी माती खाणार नाही आहे, सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा जीवा आपल्या मनात म्हणतो की तू गप्प बस जीवा, तुझ्या बायकोला तुझा चेहरासुद्धा वाचता येतो, तिला तुझ्या मनातलं काही कळायला नको, नाहीतर गुड्डू माती खायच्या आधी तूच माती खाशील. तेव्हा जीवा म्हणतो, नाही काही नाही. तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी थँक्यू सो मच, तू मला इथे घेऊन आलीस, मला छान वाटलं.
तेव्हा नंदिनी म्हणते, खरं तर थँक्यू मला तुम्हाला म्हणायचं आहे, कारण तुम्ही इथे आलात, इतक्या छान पद्धतीने तुम्ही सहभाग घेतलात, कन्यादान केलं, त्यासाठी मीच तुम्हाला थँक्यू म्हणते. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, कसं असतं ना जीवा, म्हणजे इथे आल्यानंतर आहे ना, काही प्रश्नांची उत्तरं मला सापडली आणि ज्या गोष्टी म्हणजे अडल्या होत्या ना, त्यासुद्धा आता सुरळीत झालेल्या आहेत. खरं सांगायचं म्हणजे, तेव्हा जीवा म्हणतो, काय सांगायचं आहे खरं? नंदिनी म्हणते, काही नाही, उशीर होतोय, चला आपण निघूया. तेव्हा नंदिनीला खरं तर सांगायचं असतं की जीवाबद्दल तिच्या मनामध्ये जो काही राग होता किंवा गैरसमज होता तो आता निघून गेलेला असतो आणि ती खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा जणू काही त्याच्या प्रेमातच पडलेली असते. तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी तू आता जरी काही सांगितलं नाहीस ना, तरीसुद्धा लवकरात लवकर मी सगळं काही तुझ्या मनातलं काढून घेणार आहे. तेव्हा पार्थ इथे आता पेनड्राईव्हमध्ये ते जे फोटो असतात त्याच्यामध्ये काव्याचे पारचे फोटो असतात, नंदिनी जीवाचे फोटो असतात आणि मग त्याच्यामध्ये जीवा आणि काव्याचे फोटोज असतात. ते पार्थ आता बघत असतो. स्वतःचे आणि काव्याचे फोटो बघून आनंदी होतो आणि जसे जीवा आणि काव्याचे फोटो येतात तसा उठून उभा राहतो आणि म्हणतो, नाही, ज्या गोष्टींपासून आत्तापर्यंत मी लांब पळत होतो त्या गोष्टीचा इथे एंड करण्याची वेळ आलेली आहे. प्रश्नांची उत्तरं घेतलीच पाहिजे असं त्याने ठरवलेलं असतं. जीवा नंदिनीसुद्धा घरी येतात. जीवाने नंदिनीचे डोळे बंद केलेले असतात. नंदिनी म्हणते, काय करताय तुम्ही जीवा? आधी माझे डोळे उघडा बरं. तेव्हा तो म्हणतो, नाही, 1 2 3 म्हटल्याशिवाय डोळे उघडायचे नाही. तेव्हा तो 1 2 3 काउंट करतो आणि मग आपले हात बाजूला करतो. नंदिनी बघते तर काय, तिच्यासाठी छान असं सरप्राईज असतं. तेव्हा ती बघून खूपच जास्त खुश होते, पण असं दाखवत असते की तिला तर हे काही आवडलेलंच नाही आहे, तिला तर काही फरकच पडत नाही आहे. नंदिनी म्हणते, हे सगळं काय आहे? तेव्हा जीवा म्हणतो, काय आहे म्हणजे तुझ्यासाठी सरप्राईज. तेव्हा नंदिनी म्हणते, हो का, पण कशासाठी? तेव्हा जीवा म्हणतो, कशासाठी म्हणजे काय? नंदिनीसाठी सरप्राईज याच्यासाठी आहे कारण मी इथे 22 दिवसांसाठी आलो होतो, बरोबर ना? मग आता त्यातले 20 दिवस तर पूर्ण झालेत. हा आजचा 21वा दिवस. फक्त एक दिवस उरला आहे. मग आता एक दिवस उरला आहे तर आपल्याला इथे सेलिब्रेट करायला नको का? तेव्हा नंदिनी म्हणते, काय, तुम्हाला इथे येऊन 20 दिवस झालेसुद्धा? तेव्हा जीवा म्हणतो, हां, मी माझे दिवस वाढवूसुद्धा शकतो जर तुझी इच्छा असेल तर. काय करू, पुढे दिवस वाढवू का? तेव्हा नंदिनी काहीच म्हणत नाही. जीवा म्हणतो की म्हणूनच मी हे तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं आहे. आवडलं का तुला, सांग बरं? कसं आहे ना, मी जीवा आहे ना आणि तू नंदिनी, मग आपलं सगळं काही हटकेच असायला हवं. सगळे कपल काय करतात, टिपिकल कपल आहेत ना सगळे, ते काय करतात, एक टेबल ठेवतात, एक वाईनची बाटली ठेवतात आणि मग तो जे त्याला आठवत असतं सगळं बोलत असतो, ते सगळं करतात. पण आपण तसं नाही करायचं. आपण काहीतरी हटके करायचं, कारण आपण कोण आहोत, जीवा नंदिनी आहोत. म्हणून मी आपल्यासाठी हे सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. तेव्हा ती म्हणते, अच्छा, म्हणजे आपली बैठी बैठक आहे, हो की नाही? पण खूपच छान आहे. बरं बरं, ठीक आहे, आता मी निघते, जाते, खूप उशीर झाला आहे. जीवा म्हणतो, काय, 1 मिनिट, तू कुठे जायचं नाही आहेस, कळलं तुला? हे सगळं मी जे काही केलं ते तुझ्यासाठी केलं आहे आणि तू मला सोडून चाललीस? नंदिनी म्हणते, जीवा अहो जाऊ द्या, मला 12 वाजलेत, आता उशीर झाला. जीवा म्हणतो, हे काय झालं आहे तुझं? ये नाही चल बे, 12 वाजले म्हणून काय झालं? आता काही तुझं लग्न नाही झाले? अगं तू तुझ्या नवऱ्याबरोबरच आहेस आणि 12 वाजले तरीसुद्धा तू तुझ्या नवऱ्याबरोबर थांबू शकतेस. तेव्हा तू कुठे जायचं नाही, तू माझ्याबरोबर इथेच थांबायचं. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, नाही नको, बाबा ओरडतील, रागवतील, असं बोलता बोलता तिला ठसका लागतो. तेव्हा जीवा म्हणतो, एक एक मिनिट, मी पाणी घेऊन येतो हां. तेव्हा नंदिनी म्हणते, रिक्षात असेल ना पाणी? जीवा म्हणतो, नाही नाही, रिक्षात पाणी नाही आहे, गुड्डू पाणी नाही ठेवत, त्याला मी बाटल्या ठेवायला सांगितल्या होत्या. तेव्हा जीवा पाणी शोधायला गेलेला असतो आणि नंदिनी पटकन जाते आणि रिक्षामध्ये असलेली बाटली घेऊन पाणी प्यायला सुरुवात करते. त्यानंतर काव्य आपलं काम करत बसलेली असते. काव्य इथे अभ्यास करत असताना तिला झोप येते. ती म्हणते, झोप तर आली आहे, पण झोपायला नको, अभ्यास तर केला पाहिजे, नाहीतर पार देशमुख येतील आणि म्हणतील मेन्सच्या एक्झाम सुरू आहेत आणि तुम्हाला झोप येते काव्या? तेवढ्यातच तिथे पार्थ आलेला असतो. काव्या म्हणते, पार्थ देशमुख, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला, तुम्हाला माहिती आहे, मी आत्ताच तुमची आठवण काढली होती. तेव्हा पार्थ म्हणतो, 100 वर्ष जगेन की नाही माहिती नाही, पण मरायच्या आधी एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे. तुम्ही जीवाबद्दल काय विचार करायचात ते मला ऐकायचं आहे. तेव्हा काव्या म्हणते, फायनली फायनली तुम्ही माझा पास्ट ऐकून घ्यायला तयार झालात. तेव्हा इथे
काव्या म्हणत असते की आता मी तेच वाचत होते, नीतिमत्ता, प्रामाणिकपणा आणि संवेदनशीलता. तेव्हा काव्या म्हणते की ठीक आहे, तुम्ही जर आता सगळं काही ऐकायला तयार आहात तर मी सुद्धा प्रामाणिकपणे तुम्हाला सगळं काही सांगायला तयार आहे. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला मी सुद्धा एकदम रेडी आहे. विचारा, तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते विचारा, मी तुम्हाला सगळं काही सांगायला तयार आहे, असं इथे आता काव्या पार्थला म्हणते. तेव्हा काव्याला सगळं काही त्याला आधीपासूनच सांगायचं असतं. तेव्हा जीवा नंदिनीसाठी पाणी घेऊन येतो. तो म्हणतो, हा गुड्डू पण ना, त्याला पाणी ठेवायला सांगितलं होतं, पाणी नाही ठेवलं त्याने. माझ्या डेटची सगळी वाट लावायचंच ठरवले त्याने. सगळी तयारी त्याला अगदी उत्तम करायला सांगितली होती, पण त्याने तर नंदिनीसमोर माझा पचकाच करायचं ठरवले. पण ही नंदिनी कुठे गेली? नंदिनी का दिसत नाही आहे? नंदिनी बसलेली असते रिक्षामध्ये. ती आता ती बाटली फेकून मारते त्याच्या पायाजवळ. तो म्हणतो, ही बाटली कुठून आली? तेव्हा ती रिक्षातून उठते आणि म्हणते, अहो जीवा इकडे या ना, अहो पसारेवाला इकडे या ना. तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी अगं तू तिथे कधी गेलीस? तू तिथे काय करतेस? आणि ही अशी का बोलतेय? हिच्या आवाजाला काय झाले? तेव्हा आता त्या बाटलीचा वास तो घेतो. बाटलीचा वास घेतल्यानंतर तो म्हणतो, अरे ह्याच्यामध्ये तर दारू मिक्स केले. हे काम नक्कीच त्या गुड्डूचं असेल. पाण्यामध्ये दारू मिक्स करून ठेवतो आणि मिनटाला पीत राहतो. तेच पाणी रिक्षातलं आता नंदिनी प्यायली असेल आणि म्हणूनच तिला ही दारू चढलेली आहे. नंदिनी म्हणते, जीवा अहो या ना. जीवा म्हणतो की लग्नानंतर पहिल्यांदाच इतकं नंदिनी मला प्रेमाने बोलवते. तिच्याकडे तर गेलंच पाहिजे, पण ह्या गुड्डूला मी सोडणार नाही आहे. त्याच्यामुळे ही सगळी अवस्था झाली. नंदिनी कधी नव्हे ती आज दारू प्यायली. आता तिला सांभाळायचं कसं मला कळत नाही आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा येत आहे ना तुम्ही? तेव्हा जीवा म्हणतो, आलो आलो. काय झालं नंदिनी? तेव्हा नंदिनी त्याला रिक्षामध्ये खेचल्याने म्हणते, बसा ना इथे, जायचं आहे ना आपल्याला. आणि ती त्याच्या खांद्यावरती डोकं ठेवते आणि म्हणते, चला दादा आता चला. तेव्हा जीवा म्हणत असतो, नंदिनी अगं कुठे जायचं आहे आपल्याला आणि कोण चालवते रिक्षा? तेव्हा नंदिनी म्हणते, कोण चालवते म्हणजे काय? आपण दोघेजणं बसलो आहे, मी पॅसेंजर तुम्ही पॅसेंजर, आणि ते चालवत आहेत ना रिक्षा. जीवा म्हणतो, नंदिनी अगं कुणी नाही आहे पुढे, कोण चालवते रिक्षा तिकडे बघ. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा काही काय बोलते आहो, ते काय चालवत आहेत ना रिक्षा, आपले गणपती बाप्पा. गणपती बाप्पा आपल्या संसाराची रिक्षा चालवत आहेत जीवा, ते बघा ना, तेच तर चालवत आहेत आपल्या संसाराची रिक्षा. तेव्हा जीवा म्हणतो, अच्छा अच्छा. नंदिनी म्हणते, जीवा तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे कसं आहे ना, ही जी आपली संसाराची रिक्षा आहे ना, त्याच्यात आधी मी एकटीच बसले होते आणि त्यानंतरला तुम्ही माझ्या रिक्षाला हात करून तुम्ही सुद्धा त्या रिक्षात बसलात. आधी तुम्हाला या रिक्षातून उतरायचं होतं, नंतर मलाही या रिक्षातून उतरायचं होतं. पण काय झालं माहिती आहे का, आपल्याला दोघांनासुद्धा या रिक्षातून उतरताच आलं नाही. का बोला? तेव्हा जीवा म्हणतो, का? कारण आपल्या संसाराच्या रिक्षाने वेगच एवढा धरला होता की आपल्या दोघांची इच्छा असूनसुद्धा आपल्याला त्या रिक्षातून उतरताच आलं नाही. बरोबर ना? तेव्हा जीवा म्हणतो, हो नंदिनी, अगदी बरोबर बोलतेस तू. तेव्हा नंदिनी म्हणत असते, तेच तर मी पण सांगते ना, आपण ह्या रिक्षातून उतरू शकलो नाही कारण आपल्याला दोघांनासुद्धा ह्या रिक्षामध्ये एकत्र असं बसूनच राहायचं होतं ना. तेव्हा इथे नंदिनी जे काही बोलते, जीवाला कळत असतं की त्याने आत्तापर्यंत तिच्यासाठी जे काही एफर्ट्स घेतले, जे काही प्रयत्न केले, ते फळाला आलेले आहेत. कारण नंदिनी आता फायनली नशेमध्ये का होईना पण जीवावरचं प्रेम, तिच्या मनामध्ये जे काही असतं ते त्याच्यासमोरच व्यक्त करत असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे काव्या म्हणत असते, पार्थ कसं आहे ना, तुम्ही जर प्रेमाचं म्हणाल ना, तर मला असं वाटत होतं की माझं जीवावरती खूप जास्त प्रेम आहे. मी असा क्लेम करत होते की माझं खूप जास्त प्रेम आहे. पण खरं सांगू का पार्थ, प्रेम असं घट्ट पकडण्यामध्ये नसतो. प्रेम असं कंट्रोल करण्यामध्ये नसतं. प्रेम म्हणजे काय ते तुम्ही मला शिकवलं. तुम्ही कधीच प्रेमाची जबरदस्ती नाही केलीत. कधीच माझं प्रेम तुम्ही असं कंट्रोल करून ठेवण्याचा प्रयत्न नाही केलात. प्रेम म्हणजे अलगद सोडून देणं. प्रेम म्हणजे फक्त करत राहणं, हे मी तुमच्याकडून शिकले आहे पार्थ. नाहीतर मी जे प्रेम करत होते ते मुळात प्रेम नव्हतंच, असं इथे काव्या पार्थला आता समजून सांगत असते आणि पार्थ तिचं बोलणं शांतपणे ऐकत असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी आणि जीवा हे दोघेजणं आता छान डान्स करत करत खाली पडतात. आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते की जीवा, खरं सांगू का तुम्हाला,
म्हणजे मी इथे खूपच जास्त निर्धार केला होता. मी ठरवलं होतं की मी माझ्या मनाचंच ऐकणार. पण सर्व गोष्टी ज्या मी ठरवल्या होत्या त्या हळूहळू वाळूप्रमाणे माझ्या हातातून निसटून गेल्या हो. मी जे काही बोलले होते तसं माझ्याकडून काहीच घडलं नाही. तेव्हा जीवा म्हणतो चला, म्हणजे इथे येऊन मी जे काही प्रयत्न केले, जे काही एफर्ट्स घेतले ते सार्थकी लागले तसं म्हणायला हरकत नाही, बरोबर ना? तेव्हा नंदिनी म्हणते हो, अगदी बरोबर. आणि तीसुद्धा इथे आता हसायला लागते आणि लाजायला सुद्धा लागते.